शेळी पालन करायचं आहे, लोन करायचं आहे, कुठली योजना आहे, काय आहे, कसा फॉर्म भरायचा, काय डॉक्युमेंट्स लागतात. भरपूर लोकांचे प्रश्न. एक व्हिडिओ मी बनवला, की बाबा 50% अनुदान भेटेल, शेळी पालन करता येतं. एवढं सांगतो मित्रांनो, की तुम्ही ह्या जी रील्स बघता माझ्या किंवा दुसऱ्या कोणाच्याही बघू द्या. जेवढं वाटतं सोपं, की बाबा 100 शेळ्या, 200 पिल्ली गुणले एवढे-एवढे खर्च आहे. मी व्हिडिओमध्ये सांगितलंय. एवढं कुठलीच गोष्ट सोपी नाहीये. शेळ्या आपल्याला सांभाळायच्या, शेळीपालन आपल्याला करायचं. आता आज काय आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ट्रेंड चालू आहे आता. जसं Instagramवरती ट्रेंडिंगला सॉन्ग जसं येतं, ते प्रत्येकजण त्या सॉन्गच्या मागच जातं आणि ते रील्स बनवतात. तसंच आता सध्या व्यवसायामध्ये घडायला लागलंय. व्यवसायामध्ये असं होतंय, हां, आज कोण आहे? कुक्कुटपालनवाला आहे. कोण आहे? एवढे-एवढे कुक्कुटपालन म्हणजे एवढ्या कोंबड्या आहेत, एवढ्या कोंबड्या एवढ्याला विकल्या. लगेच चालले कोंबड्या म्हणजे कुक्कुटपालनाकडे. आज कोण आहे? हां, अरे बोकडपालन. अरे ह्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कोण आहे? हां, चला. आज कितीचे आहेत? 2,00,000चे आहेत. 3 महिन्याने किती? 4,00,000चे आहेत. चला लगेच पळाली सगळी. कुठं? बोकडपालनाकडं. आज लगेच नवीन ट्रेंड एखादा व्हिडिओ व्हायरल झाला. शेळीपालन करणाऱ्याने विकलं चक्क 2 महिन्याचं 1,00,000ला पिल्लू किंवा शेळीपालन करणाऱ्याने विकलं 6,00,000ला बोकड. हे ऐकलं किंवा हे व्हिडिओ बघितलं, लगेच शेळीपालनाकडे पळाले. असं नाहीये. तर ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे, ज्या क्षेत्राची आपल्याला माहिती आहे, ज्या क्षेत्राचं नॉलेज आहे, त्याच्यामध्ये उतरा. Instagram तुमचं आयुष्य नाही ठरवू शकत किंवा Instagram किंवा व्हिडिओ जे आहेत, व्हिडिओ बघून कुणीच व्यवसायाकडे शिरू नका हे मला म्हणायचं. कुठल्याच दूध व्यवसाय असो, कुक्कुटपालन असो, शेळीपालन असो, बोकडपालन असो. कुठलाच व्यवसाय व्हिडिओमध्ये दिसतो एवढा सोपा नाहीये. त्याच्यामुळं काय करायला लागतंय, की अभ्यास करून नॉलेज घेऊन शेळीपालनामध्ये उतरा किंवा बोकडपालनामध्ये उतरा किंवा दुसरा कुठलाही व्यवसाय करा. पण स्वतःच्या जिद्दीवरती, स्वतःच्या आत्मविश्वासावरती, की बाबा मी हे करू शकतो, ह्याच्यावरती उतरा. कारण भरपूर लोकांचं माझे व्हिडिओ बनवून मी माझे म्हणत नाही. भरपूर लोकांचे शेळीपालनाचे व्हिडिओ बघून Instagramवरती रील्स बघून, Facebookवरती रील्स बघून, YouTubeवरती रील्स बघून लोकं वेडी व्यवसाय करू. त्यामुळं कुठेतरी वाहत जाऊ नका कुठल्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुमचं नुकसान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, लोन करून कुठलाच व्यवसाय करू नका. हात जोडून सांगतो. कारण विषय असा आहे, की आज तुम्ही स्वतःच्या पैशावर एक वेळेस तुमचे स्वतःचे पैसे बुडले. ठीक आहे, आपण नवीन सुरुवात करू शकता. पण तुम्ही लोन केलेले पैसे बुडले तर काय करणार? ते फेडायला किती वर्ष जातील हे तुम्हाला माहीत नाही किंवा मला माहीत नाही. त्याच्यामुळं विचार करून कोणताही निर्णय घ्या. एवढंच सांगायचं आहे मला. तर माहिती कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन-नवीन माहितीसाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.